तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर आम्ही आज घेऊन आलेलं आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा. आणि शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संदर्भात सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की काल 28 फेब्रुवारी 2024 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी-एम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित केलेला आहे. आणि महासन्मान निधी योजनेचे 2 ते 3 हप्ते शेतकऱ्याच्या काही जणांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केलेले दिसत नाहीत. पण शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की 6,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित झालेले आहेत. आणि टोटल 88,000 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालेला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली पी-एम किसान सन्मान निधी योजनेच्या काही बऱ्याच शेतकऱ्यांचे म्हणजे सांगणं आहे की महासन्मान निधी योजनेचा जे 2 हप्ते आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेले नाहीत. पण मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जे हप्ता महासन्मान निधी योजनेचा दुसरा ते तिसरा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लवकरच वितरित केला जाऊ शकतो. कारण की हा वितरित होण्यासाठी कमीत कमी 24 तासाचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी असं वाटू देऊ नये की हप्ता आलेला नाही. पण शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की लवकरच तुमच्या खात्यामध्ये महासन्मान निधी योजनेचा दुसरा ते तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. असे दोन्ही मिळून 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत. आणि सर्वप्रथम मी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की बऱ्याच शेतकऱ्यांना महासन्मान निधी योजनेचा दुसरा तिसरा हप्ता वितरित झालेला आहे. आणि अशा बऱ्याच काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की माझ्या खात्यावर पैसे आलेले नाहीत. पण त्यांनासुद्धा सांगू इच्छितो की तुम्हाला पी-एम किसान सन्मान निधी योजनेचे जर 2,000 रुपये किंवा 4,000 रुपये असे आलेले असतील तर तुम्हाला नक्कीच महासन्मान निधी योजनेचे सुद्धा दुसरा ते तिसरा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो. त्यामुळे काही काळजी न करता तुमच्या खात्यामध्ये फक्त तुम्हाला वाट बघायची आहे. लवकरच तुमच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो. तर मी अशा काही शेतकऱ्यांना पुन्हा सांगू इच्छितो की तुम्हाला पी-एम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता जर तुमच्या खात्यात वितरित झाला नसेल किंवा मग येणाऱ्या टायमानुसार जर 24 घंट्यामध्ये जर झालाच नसेल तर तुम्हाला सांगू इच्छितो की तुमची ई-के-वाय-सी जर कंप्लीट नसेल तर तुमच्या खात्यामध्ये हा पी-एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आणि किंवा मग महासन्मान निधी योजनेचा हप्ता हे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे तुम्हाला ई-के-वाय-सी कंप्लीट करणं हे खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे तुम्ही CSC सेंटरवर जाऊन ही ई-के-वाय-सी कंप्लीट करून घ्यावी. तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये हा पी-एम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता व महासन्मान निधी योजनेचा दुसरा ते तिसरा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की शेतकऱ्यांना जर तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट नसेल तर तुम्ही एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन CSC सेंटरवर तुमची कागदपत्र देऊन तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट करणं फार महत्त्वाचं आहे. आणि अशा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला महासन्मान निधी योजनेचा जर दुसरा तिसरा हप्ता लवकरच येईल तुमच्या खात्यामध्ये, कारण की काळजी करायची काहीही गरज नाही. त्याला कमीत कमी 24 तास लागतात तुमच्या खात्यामध्ये वितरित व्हायला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीने अगोदरच सांगितलेलं आहे की जे पी-एम किसान सन्मान निधी योजनेचा 16 हप्त्याचा जर तुम्हाला लाभ भेटत असेल तर महासन्मान निधी योजनेचे दुसरा ते तिसरा हप्तासुद्धा तुमच्या खात्यावर वितरित केला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला लवकरच या खात्यामध्ये तुमच्या वितरित केला जाईल. आणि जर तुम्हाला अजून काही बरीच अशी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचे प्रॉपर तालुका, जिल्हा असे तिथं सिलेक्ट करून तुमची सर्व माहिती पाहू शकता. तर आमची माहिती कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. भेटूया असेच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.